नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पेपर कटिंग कशा पद्धतीने कटोरी ब्लाउजचं करायचं। तर आज आपण जे काल कटोरी ब्लाउजचं कटिंग केलं होतं ना, तो पेपर पूर्ण कटिंग केलेला आपण ह्याच्यावरती ठेवून ब्लाउज पीसवर ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सगळ्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। तर अगदी व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या नक्की लक्षात येतील। तर आता आपण काय करणार आहोत, हे जो ब्लाउज पीस आहे ना, तुम्ही बघू शकता। तर हा मी ब्लाउज पीस घेतलेला आहे, त्याचा डबल फोल्ड केलेला आहे। ही बंद बाजू जी बघताना ही माझ्या साईडला घेतलेली आहे मी, आणि पूर्ण जे काट आहेत ना दोन ते ह्या साईडला घेतलेले आहेत। आणि तर ओपन बाजू बघू शकता ही ह्या साईडला घेतलेली आहे, आणि बंद बाजू जी आहे ना ती मी ज्या साईडला बसले ना त्या साईडला ह्या साईडला घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाउज पीस व्यवस्थित ठेवून घ्या, म्हणजे जेणेकरून अजिबात कुठलीच गोष्ट चुकणार नाही। तर आता आपण काय करणार आहोत, अगोदर पहिल्यांदा पाठीमागच्या भागाचा आपण कटिंग करणार आहोत। तर हा बघू शकता, हा आहे आपला पाठीमागचा भाग। तर तो असा व्यवस्थित आपण ठेवून घेणार आहे। ब्लाउज पीस कटिंग करताना शक्यतो सगळे पार्ट तुम्ही अगोदर ठेवून बघा, आणि जर बसत असतील तरच ब्लाउज पीस कट करा, अन्यथा तुम्ही एक पार्ट कट कराल आणि दुसरा बसला नाही तर ब्लाउज पीस आपला खराब होऊ शकतो। पण आता ह्यामध्ये सर्व बसतो, कारण हा ब्लाउज पीस त्याच ह्यानं आणलेला आहे मी, जेणेकरून त्या चेस्टच्या मापानुसार। त्यामुळे ह्या ब्लाउज पीसमध्ये व्यवस्थित ब्लाउज म्हणजे पूर्ण आपला ब्लाउज पेपर कटिंग बसतं। तर तुम्ही मात्र पूर्ण अगोदर खात्री केल्याशिवाय कटिंग करू नका। तर आता आपण काय करणार आहोत, पाठीमागच्या भागाचा अगोदर कटिंग करून घेणार आहोत। तर तुम्ही पिन्स वगैरे लावून घ्या, किंवा एखादी कात्री वगैरे असं पेपर कटिंगवर ठेवून घ्या, आणि नंतर व्यवस्थित पाठीमागचा भाग असा ठेवून व्यवस्थित मार्किंग करून घ्या, जसं आहे तसं। आता हा आहे बिना अस्तरचा ब्लाउज। अगोदर आपण पूर्ण साधा ब्लाउज घेणार आहोत, म्हणजे अस्तर नसलेला, आणि मग नंतर आपण अस्तरचा घेणार आहोत। तर आता मी व्यवस्थित मार्किंग करून घेते। तर बघू शकता व्यवस्थित। अनेकदा तुम्हाला जर हे पुसट पुसट आलं असेल तर थोडंसं डार्क करून घ्या, जेणेकरून कटिंग करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। तर आता हे झालेलं आहे। आता आपण बाईचं पण अगोदर व्यवस्थित पेपर कटिंग घेऊन मार्किंग करून घेऊया। तर आपल्याला बाईचं ह्या साईडला ठेवायचं आहे, म्हणजे ह्या साईडला इथे, म्हणजे व्यवस्थित आपली बाई बसते। आता तुम्हाला मी अर्धा इंच एक्स्ट्रा सांगितलं होतं, ते सांगितलं अस्तरच्या बाईसाठी। तर आत्ता आपल्याला इथे 1 इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा जास्त। तर का, तर बिना अस्तरचा जर ब्लाऊज असेल ना तर फोल्ड करण्यासाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं। तर अर्धा इंच मी जास्त घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे टोटल आपलं 1.5 इंच जादा आलेलं आहे। तर हे आपल्याला खाली सोडायचं आहे, पण ते बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी, अस्तरच्या ब्लाऊजसाठी नाही। तर आता इथून आपण व्यवस्थित मार्किंग करून घेऊया बाईचं। काय काय वेळेस काय होतं की आपली बाईपेक्षा बाईची रुंदी जास्त असली तर कापड एक एक वेळेस पन्ना कमी असतो, पण त्यावेळेस आपल्याला जोड द्यावा लागतो। तर तो जोड तुम्ही नंतर दिलात तरी चालू शकतो। तर हे झालं आपलं बाईचं मार्किंग। तर आता बघू शकता हे कटोरीचं माप आहे। तर कटोरी आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची आहे, कधीही अशी सरळ ठेवायची नाही, थोडीशी क्रॉसमध्ये ठेवा, म्हणजे जेणेकरून कटोरी अगदी परफेक्ट आणि खूप छान पद्धतीने बसते। तर आता आपण इथून क्रॉसमध्ये अशी कटोरी ठेवलेली आहे, त्याचं आपण व्यवस्थित मार्किंग करून घेऊया। तर आता हा भाग, म्हणजे ज्याला आपण कटोरी जोडतो तो हा भाग आहे, तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि आपल्याला काय करायचं आहे,
जिथं आपण कटोरी जोडतो ना त्या भागाला आपल्याला थोडंसं म्हणजे एक अर्धा इंच आपल्याला इथल्या साईडला फक्त वाढवून घ्यायचं आहे. बाकीचं आपल्याला कुठंही वाढवायचं नाही. सगळ्या ह्याला आहे असं फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकनी, जसं आहे तसं. तर बघू शकता आता हे जे पुसट पुसट आले मी थोडंसं डार्क करून घेते त्याला. तर हे आपले सगळे पार्ट मार्किंग करून झालेले आहेत. ही आहे आपली योगपट्टी. ती आपल्याला जिथं आपल्याला थोडीशी जागा दिसते त्या ठिकाणी आपल्याला ही योगपट्टी ठेवून घ्यायची. योगपट्टीचं जे मार्किंग आहे ना आणि ते कटिंग आहे ना ते शेवटी करा, कारण योगपट्टी कुठंही थोडंफार प्रमाणात आपण ॲडजस्ट करू शकतो, पण हे मेन पार्ट जिथल्या तिथं व्यवस्थित बसणे गरजेचे आहे. तर 1 इंच आपल्याला जास्तीचं खालच्या साईडला घ्यायचं आहे. 1 इंच म्हणजे योगपट्टी ठेवून खालच्या साईडला 1 इंच आपल्याला जादा ठेवायचं आहे. तर आपल्याला 1 इंच खालच्या साईडला मी का सोडलेलं आहे, तर आपल्याला शिलाईसाठी मी 1 इंच सोडलेलं आहे. तर बघू शकता हे 1 इंच आलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. सर्व बाजूने 1-1 इंच मी सोडलेलं आहे. तर सर्व कुठल्याही साईजचं योगपट्टी असू दे, 36, 38, 40 सगळ्याला 1 इंच आपल्याला खाली सोडणं गरजेचं आहे. आणि इथंही बघू शकता आपल्याला आहे 5.5 उंची बाईची आणि प्लस त्यामध्ये मी 1.5 इंच जास्त ठेवलेलं आहे फक्त बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी. अस्तरच्या ब्लाऊजसाठी फक्त अर्धा इंच सोडायचं आहे. बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. फोल्ड पट्टीसाठी ही पट्टी आपण फोल्ड करत असतो त्यासाठी आपल्याला 1.5 इंच जादा ठेवायचा आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. तर हा जो भाग आहे ना हा पाठीचा भाग आहे. हा भाग इथंच ठेवायचा, हा दुसऱ्या तिसऱ्या साईडला ठेवायचा नाही. बंद बाजू ज्या साईडला आहे ना तिथंच आपला पाठीचा भाग आला पाहिजे. भाईचा आहे ना, भाईचा जो पार्ट आहे ना तो ह्या साईडलाच ठेवा, म्हणजे इथं व्यवस्थित भाईचा भाग निघतो, इथं पाठीचा भाग निघतो. आणि कटोरी आहे ना ती क्रॉस साईड ज्या साईडला असेल, जिथं ही कटोरीचा भाग बसेल त्या साईडला थोडंसं क्रॉस करून तुम्ही हे पण भाग हा ठेवून घ्या. आणि ज्या साईडला आपण कटोरी जोडतो तो भाग तुम्ही इथंच ठेवा. आणि योगपट्टी जी आहे ना, योगपट्टी फक्त तुम्ही इकडं तिकडं कुठंही कापड ॲडजस्ट करून घेऊ शकता, म्हणजे त्याला जोड जरी आला तरी काही प्रॉब्लेम इतका येत नाही. पण आपले जे मेन पार्ट आहेत ना ते व्यवस्थित बसणं गरजेचं आहे. त्यामुळे हे भाग आहेत ना हे व्यवस्थित तुम्ही हे पार्ट अगोदर ॲडजस्ट करून घ्या आणि व्यवस्थित बसवा जिथल्या तिथं. तर आणि फक्त आपल्याला कुठं वाढवून घ्यायचं आहे, फक्त आपण वाढवलेलं आहे योगपट्टीला आणि ह्या भागाला. ते दोनच आपल्याला वाढवून घ्यायचे. बाकीचं कुठलेही जे पार्ट आहेत ना त्याला आपल्याला कुठल्याही भागाला आपल्याला वाढवून घ्यायचं नाही. तर हे अशा पद्धतीनं हे मी सर्व मार्किंग केलेलं आहे. आणि जे आपलं शिल्लक कापड राहतं ना त्यात आपल्याला हुकलूक पट्टी, पाठीची पट्टी आणि जे काही कमी जास्त जोड द्यायला लागतो त्यासाठी आपल्याला हे कापड वापरावं लागणार आहे. पर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात आल्या असतील. आणि तरी पण एखादा पॉईंट लक्षात आला नसेल किंवा मी सांगताना विसरली असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर आत्ता आपण कटिंग करून घेऊयात. तर नेहमी कटिंग करताना हात असा तुमचा पसरून ठेवा ब्लाऊज पीसवर, असा आधांतरी नुसतं ब्लाऊज पीस कटिंग करू नका आणि व्यवस्थित असं इथून सुरुवात करायला घ्या. आणि कॉटनचा असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस सरकवू शकता, पण पॉलिस्टरचा असेल तर तुम्हाला मात्र सरकावं लागेल. तर आता आपण भाईचं कटिंग करून घेऊयात. कटोरीचं कटिंग करून घेऊयात आपण. आता आपण ह्या ज्या पार्टला आपण कटोरीचा भाग जोडतो तो भाग आपण कटिंग करून घेऊयात.
आता आपण योगपट्टीचा भाग कट करून घेऊयात. हे बघा, हे योगपट्टी आणि हे जे आपले पार्ट आहेत ना, त्यात आपल्याला काढायचं आहे हुकलूक पट्टी, पाठीच्या भागाची पट्टी. हे आपण नंतर ज्यावेळेस स्टिचिंग करतो त्यावेळेस काढलं तरी पण चालू शकतो. तर आता बघूयात कुठल्या कुठल्या आपल्या भागाचं कटिंग झालेलं आहे. हे झालेलं आहे आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग, हे झालेलं आहे आपल्या बाहीचं कटिंग, हे झाले ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं कटिंग, आणि हे आपल्या कटोरीचं कटिंग झालेलं आहे, आणि हे झालेलं आहे आपलं योगपट्टीचं कटिंग. आणि हे तुकडे त्याच्यापासून आपण पाठीची पट्टी, हुकलूक पट्टी हे आपण काढणार आहोत. तर मैत्रिणींनो, उद्यापासून ना पूर्ण स्टिचिंगला सुरुवात करणार आहे. सगळे बारकावे सांगणार आहे, टिप्स सगळ्या सांगणार आहेत. पाठीच्या पट्ट्या कशा पद्धतीने जोडायचे, पाठीचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचं, कटोरी कशा पद्धतीने जोडायची, कटोरीला योगपट्टी कशी जोडायची, हुकलूक पट्टी कशी जोडायची, हे स्टेप बाय स्टेप मी सर्व गोष्टी तुम्हाला दर दिवसाला मी सांगणार आहे. तर हा क्लास तुम्ही मिस करू नका, हा व्हिडिओही कुठला मिस करू नका. तर सर्व बारीक सारीक गोष्टी पण मी पूर्ण व्हिडिओमध्ये उद्यापासून सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.